मी न्यायदेवतेचं मनापासून आभार मानते. माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला न्याय दिला. हा न्याय मलाच नाही तर माझ्यासारख्या अनेकांसाठी महत्त्वाचा आहे. विरोधकांनी कट कारस्थान रचून मला निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी रातोरात माझे जात प्रमाणपत्र खोटं ठरवलं. मात्र देशात लोकशाही आहे, न्यायदेवता आहे, म्हणून मला न्याय मिळाला. मी लोकांमध्ये जो विश्वास निर्माण केला होता तो आज खरा ठरला. मी नागपूरच्या बड्या नेत्यांना प्रश्न विचारते की त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतली आणि चिरहरण मुकपणे पाहत होते. मी कायदेशीर पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात जाणार. नवनीत राणा यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं प्रमाणपत्र वैध ठरवलं. ज्याच्याजवळ पैसे आहे त्याच्यासोबत हा पक्ष उभा झाला आहे. नक्कीच या विषयावर कायदेशीर माहिती माझे वकील देतील, पण मी तात्पुरती आपल्याला थोडक्यात माहिती देऊ इच्छिते. जरी न्यायदेवतेने उच्च न्यायालयाने यावर कुठल्याही प्रकारचा आदेश दिला नसला तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयावर आमची धाव आम्ही नक्कीच घेणार आहे. आणि यामध्ये मी आपल्या सर्वांना एक आणखी सांगू इच्छिते की मागच्या 5 वर्षापासून ज्या नवनीत राणाची जात प्रमाणपत्र हे वैध म्हणून आज त्यांचा सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयाने त्यांना स्थगिती दिली आहे. मग सरकार कुणाचं? ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे धन दौलत आहे त्यांच्या बाजूने सरकार उभं राहते. आणि रश्मी बर्वे जिंची परिस्थिती आर्थिक परिस्थिती कमी आहे, जी गरीब आहे, त्यांच्या बाजूने त्यांचा विरोध करणारे हे सरकार आहे, हे आज इथे स्पष्ट होते. पूर्ण तांत्रिक माहिती जी आहे आपल्याला माझे वकील आपल्याला देतील. तुम्ही बडा नेता दोन वेळा म्हटलं विश्वास गमावला. कोण आहे तो बडा नेता? तुम्ही सर्व त्यावर विचार करू शकता. जे बडे नेते आहे त्या बड्या नेत्यांनी अनेक अशा गोरगरीब जनतेला न्याय दिलेला आहे. अनेक अशा गरीब महिलांवर जेव्हा जेव्हा अन्याय झाला, गरिबांवर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा त्या नेत्यांनी आपली स्पष्ट भूमिका समोर मांडली आहे. पण त्यांच्याच एका शहरामध्ये, त्यांच्या ग्रामीण भागामध्ये एका दलित समाजाच्या महिलेवर इतका मोठा त्यांचा अन्याय होतो तेव्हा यांनी कुठेतरी तोंड बंद ठेवून यांनी गप्प राहून आपली भूमिका जी आहे ती धृतराष्ट्राची केलेली आहे. हे कुठेही निंदनीय आहे, हे अशोभनीय आहे. यामध्ये आपल्या सर्वांना सांगते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांपासून, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांपासून, कोराडीच्या नेत्यांपासून आज शासकीय यंत्रणेवर दबाव जो टाकला होता आणि शासकीय यंत्रणा या सर्व सत्ताधीशांना बळी गेली. पण आपल्या सर्वांना सांगते आज शासकीय यंत्रणा जी भारतामध्ये आहे ही काही या सत्तेमुळे नाही तर ती आहे संविधानामुळे, ती आहे लोकशाहीमुळे. आणि आज जरी सत्ता आमची नसली तरी शासकीय यंत्रणेचा गैरवापर या सत्ताधीशांनी केलेला आहे, हे स्पष्ट होते. तुमच्या विरोधात जात प्रमाणपत्राच्या विरोधात एक डिजिटल मीडियाचे पत्रकार सुनील साळवे यांनी तक्रार केलेली आहे. पण तुम्ही शासनावर किंवा नेत्यांवर कसा काय तुम्ही रोष व्यक्त करता? सुनील साळवे हे फक्त नाम मात्र आहे. सुनील साळवे कोण, काय, कसा, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा मी त्याच्या काही पर्सनल काही असं त्याच्यासोबत मला काही दुश्मनी नव्हती. कोण आहे, कुठला आहे, कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या याचा आहे मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही. याच्या मागे मोठे चेहरे आहे स्पष्टपणे दिसून पडतं. तुम्ही याच्या 10 मिनिटं आधी आशिष देशमुखांची इतर प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी दावा केला की तुमचा जन्म मध्यप्रदेशाच्या एका गावात झाला. त्यांनी सिद्ध करून द्यावं, त्यांनी ते सिद्ध करून द्यावं की माझा जन्म नेमका कुठे झाला. ते स्वतः मी जेव्हा जन्मली होती तेव्हा ते बघायला आले होते काय, त्यांनी सिद्ध करून द्यावे. आणि जर माझा जन्म महाराष्ट्रामध्ये न होत होता दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये जर झाला असेल असं त्यांनी जर सिद्ध करून दिलं तर मी राजकारण सोडीन किंवा त्यांनी जर असं सिद्ध करून दिलं तर ते राजकारण सोडतील. मॅडम एक प्रश्न असा होता की आपण न्याय प्रक्रियेवर आपण आभार व्यक्त केला, धन्यवाद मानतो. न्याय देऊन आपण धन्यवाद. पण दुसरीकडे आपण जेव्हा नवनीत राणा जेव्हा बोलतो त्याच विषयावर त्याच न्यायदेवतेवर आपण अविश्वास दाखवतात. नाही, मी अविश्वास न्यायदेवतेवर दाखविला नाही. नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा परिधान केला. भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन त्या क्लीन झाल्या.
तेव्हा त्यांचं जात प्रमाणपत्र हे वैध झालं, त्यांना स्थगिती आली. न्यायदेवतेवर मी कधीही आक्षेप घेतला नाही. सुरुवातीपासून न्यायदेवतेवर आमच्यासारख्या गरिबांचा विश्वास आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा न्यायदेवतेवर आमचा विश्वास राहील. यानंतरची समोरची जे काही आपल्याला उच्चारण आहे ते आमचे वकील आपल्याला मॅडम हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा होता. एक वेगळं पार्ट आहे कायदे व्यवस्था आणि केंद्र सरकार प्रशासकीय वेगळी व्यवस्था आहे. आपण काय स्पष्ट क्लिअर काय मोदीने शासनापासून शेवटी शासनच पुरावे देतं. आज शेवटी शासन ज्यांचं आहे त्या शासनाचा त्यांनी गैरवापर केला. मागच्या कित्येक दिवसापासून नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाच्या चापलुसी करत होत्या आणि स्पष्टपणे जाहीर होतं की नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्ष न्याय देईल आणि त्याच पद्धतीने त्यांनी ते केलं. आज मला मोठं केलं. आज रश्मी बर्वेची भीती विरोधकांना वाटली नाही, तर भीती वाटली ज्या नेत्याचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे, असे आमचे नेते आदरणीय केदार साहेबांचा आशीर्वाद माझ्यावर आहे, त्या नेत्याची भीती वाटली आहे. कारण या नेत्यांनी आमच्या आदरणीय केदार साहेबांनी मागच्या 2020चा जर आपण इतिहास बघितला तर एक हाती सत्ता ही जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसची आणली. त्यानंतर पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा विजय त्यांनी केला. शिक्षक मतदारसंघामध्ये आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढलो आणि बहुमताने काँग्रेसचा विजय झाला. बाजार समित्यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर बहुतेक जास्तीत जास्त बाजार समित्या आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतात. आज लोकसभेचा विषय आला. लोकसभेमध्ये आज रश्मी बर्वेचं नाव जसं उंच झालं तशी यांची कुठेतरी यांना भीती वाटायला लागली. याने दलित समाजाच्या महिलेपासून यांना हार स्वीकारायची नव्हती म्हणून यांनी असं षडयंत्र रचलं. पण आजही लोकशाही जिवंत आहे, संविधान जिवंत आहे. आज माझं जात प्रमाणपत्र वैध करून स्थगिती देऊन न्यायदेवतेने मला खूप मोठा दिलासा दिलेला आहे. मी न्यायदेवतेचं खूप मनापासून आभार मानेल. ज्या जनतेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे त्या जनतेचा सुद्धा मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आशीर्वाद मागेल आणि महाराष्ट्रातली जनता या विरोधकांना कधीच घाबरली नव्हती आणि कधीही घाबरणार नाही असं मी आपल्या सर्वांना ठामपणे सांगते.